बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनाले वोटिंग ट्रेंडमध्ये परत एकदा चेंजेस झालेला दिसत आहे। परत एकदा सदस्यांचे जे पोझिशन होते वोटिंग ट्रेंडमध्ये ते परत एकदा त्यात बदल झालेला दिसत आहे। हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कारण कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये जे सदस्य टॉपर होते ते आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये त्यांची जी पोझिशन आहे ती फार चेंज झालेली आहे। आणि एक असा कंटेस्टंट आहे जो लवकरच घराच्या बाहेर जाणार आहे आणि त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन 6चा फिनाले वीकेंड चालू आहे आणि या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले पण होणार आहे। आणि या आठवड्यामध्येच टोटल 5 कंटेस्टंट टॉप 5 मध्ये आहेत, ज्यामध्ये राकेश, अनुश्री माने, विशाल कोटियान, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद हे 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। आणि यांच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड पण आलेला आहे। कालच्या प्रमाणेच आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण यांचे जे पोझिशन आहेत ते फार चेंज झालेले आहेत। कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 5 नंबरवर दीपाली सय्यद होती, तर आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये दीपालीने तिची जी पोझिशन आहे ते कायम ठेवली आहे। आत्ताही दीपाली सय्यद म्हणजे आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण दीपाली सय्यद 5 नंबरवरतीच आहे, म्हणजे कन्फर्म आहे। म्हणजे मी हे क्लिअरली सांगू शकतो की दीपाली सय्यद टॉप 5 मधून नक्कीच घराबाहेर जाईल। टॉप 5 मधनं जो पहिला कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे तो कंटेस्टंट दीपाली सय्यदच असणार आहे, जर मेकर्सने चिटिंग नाही केली तर 5 नंबरवरती आहे दीपाली सय्यद। 4 नंबरवरती राकेश बापट आहे। कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण राकेश बापट 4 नंबरवरती होता आणि आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण राकेश बापट 4 नंबरवरतीच आहे, म्हणजे राकेश बापटने पण त्याची पोझिशन सोडलेली नाही आहे। कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 3 नंबरवरती तन्वी कोलते होती, पण तन्वी कोलतेने परत एकदा तिची पोझिशन चेंज केली आहे। कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये ती 3 नंबरवरती होती, पण आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 3 नंबरवरती विशाल कोटियान आहे। विशाल कोटियान कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 2 नंबरवर होता, पण मी तुम्हाला आधीच बोललो की आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये त्यांचे पोझिशन चेंजेस झालेले आहेत। तर हे चेंजेस मी तुम्हाला सांगत आहे की विशाल कोटियान काल 2 नंबरवरती होता, तर आज 3 नंबरवरती आहे। तर 2 नंबरवरती तन्वी कोलते आहे। तन्वी कोलतेने तिची पोझिशन चेंज केली आहे, तिने एक स्टेप वर उडी घेतलेली आहे आणि ते वोटिंग ट्रेंडमधनं दिसून राहिलेलं आहे। म्हणजेच तन्वी कोलतेला खूप जास्त सपोर्ट मिळताना दिसत आहे। याचमुळे तन्वी कोलते आहे 2 नंबरवरती आणि 1 नंबरवरती आहे अनुश्री माने। अनुश्री मानेने तिची पोझिशन कायम ठेवली आहे। ती काल पण टॉपवरती होती आणि आज पण ती टॉपवरच आहे। म्हणजे अनुश्री मानेला किती सपोर्ट मिळतो आहे, किती प्रेम, किती वोट्स मिळतात हे आपल्याला वोटिंग ट्रेंडवरून समजतच आहे। आणि मला असं वाटतं की हो ना हो, या सीझनचा विजेता अनुश्री मानेच होऊ शकतो वोटिंग ट्रेंडमधून, तर मला ते स्पष्ट दिसत आहे। तर हा आहे आजचा वोटिंग ट्रेंड। या वोटिंग ट्रेंडमध्ये सर्वात जास्त वोट अनुश्री मानेला आहेत आणि सर्वात कमी वोट नेहमीप्रमाणेच दीपाली सय्यदला आहेत। मला असं वाटतं या आठवड्यामध्ये तर मेकर्सने कसलेच कट कारस्थान न करता दीपालीला नक्कीच घराबाहेर काढायला पाहिजे, कारण बाकीचे 4 कंटेस्टंट आहेत ते डिझर्विंग आहेत। पण मला वाटत नव्हतं की दीपाली टॉप 5 मध्ये असणार, पण मेकर्सने तिला ओढत टॉप 5 पर्यंत घेऊन आले, पण आता नको झालं। दीपाली टॉप 5 पर्यंत डिझर्व करत नव्हती, तरी पण मेकर्सने तिला एवढं समोरपर्यंत घेऊन आले। आता तिला बाहेर नक्कीच काढायला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे। यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।